12 जूनच्या दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं 17 बोईंगचे विमान हे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळलं आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान जाऊन कोसळलं होतं। या भीषण अपघातात विमानातल्या 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा तर मेडिकल कॉलेजच्या आवारातील काही लोक मिळून असे 260 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले। गेल्या काही दशकांमधला हा जगातला सगळ्यात मोठा भीषण विमान अपघात मानला जातो। या अपघाताला आता बरोबर 1 महिना झालाय। या अपघाताची अनेक कारणे सांगितली जात होती, अनेक थेरीज मांडण्यात आल्या, पण अखेर या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलाय। AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून हा अहवाल सादर करण्यात आलाय। या 15 पानी अहवालात अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, अपघाताच्या आधी पायलट दरम्यान काय बोलणं झालं, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत। या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, काय एअर इंडियाच्या विमान अपघातामागची कारणं काय याची संपूर्ण माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, विमान अपघातानंतर विमानातून रिकवर करण्यात आलेल्या ब्लॅक बॉक्समधल्या डेटाच्या आधारे प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे। हा अहवाल 30 दिवसात देणं बंधनकारक होतं। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या या 15 पानाच्या प्राथमिक अहवालात विमानाचं उड्डाण झाल्यानंतर क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं होतं याची माहिती देण्यात आली आहे। AIBच्या रिपोर्टनुसार एअर इंडियाच्या या विमानाला अहमदाबाद एअरपोर्टच्या रनवे नंबर 23 वरून दुपारी 1:38 टेक ऑफसाठी क्लिअरन्स मिळाला होता। त्यानंतर एका बाजूने 38 मिनिटं आणि 30 सेकंदांनी विमानानं एअरपोर्टवरून टेक ऑफ केला आणि अवघ्या काही सेकंदातच ते कोसळलं। आता या काही सेकंदात नक्की काय घडलं ते बघूया। विमानानं टेक ऑफ केल्यानंतर लगेचच 180 नॉट कमाल वेग गाठला। 10 सेकंदानंतर इंजिन 1चं फ्युअल कट ऑफ स्विच कट ऑफ वरून रन बॉर्डरवर गेला। त्यानंतर 4 सेकंदांनी इंजिन 2 फ्युअल कट ऑफ स्विचसुद्धा कट ऑफ वरून रनवर गेला। पण त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमानाची दोन्ही इंजिनं हवेमध्ये बंद पडली। बोईंग कंपनीच्या या विमानात एकूण 2 इंजिन्स आहेत। समजा एका इंजिनमध्ये काही बिघाड झाला, जर ते अचानक बंद पडलं तर दुसऱ्या इंजिनद्वारे विमानाचं उड्डाण चालू ठेवता येतं, अशी ही व्यवस्था आहे। पण या विमानाच्या दोन्ही इंजिन्सचं अचानक इंधन मिळणं बंद झालं। विमानाचं इंजिन 1 आणि 2 चे फ्युएल कट ऑफ स्विचेस आता फक्त 1 सेकंदाच्या अंतराने रनवरून कट ऑफ मोडमध्ये गेले। अवघ्या 2 सेकंदात हे सगळं घडलं। दोन्ही इंजिन्सचा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे इंजिन N आणि 1 N2 ला टेक ऑफसाठी लागणारा इंधन पुरवठा कमी पडू लागला। यामुळे विमानाला हवेत राहण्याची ताकद मिळाली नाही आणि ते खाली यायला लागलं। एका बाजूने 39 मिनिटं आणि 5 सेकंदांनी विमानातल्या एका पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याला मेडे बेडे मेडे असा मेसेज पाठवला, पण त्याला रिस्पॉन्स आला नाही, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे। ह्या मेडे कॉल बचावासाठीचा शेवटचा प्रयत्न असतो। आता या सगळ्या दरम्यान विमानाच्या पायलट्समध्ये काय बोलणं झालं याची माहिती समोर आली आहे। विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये 2 पायलट दरम्यान संभाषण रेकॉर्ड झालंय। अपघाताच्या वेळी या दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं ते पाहूया। विमानाचे दोन्ही इंजिन्स अचानक कट ऑफ झाल्यानंतर पायलट 1 पायलट 2 ला विचारलं, व्हाय डिड यू कट ऑफ, म्हणजेच तू अचानक इंजिनचा इंधन पुरवठा बंद का केलास? यावर पायलट 2 नं उत्तर दिलं, आय डिडंट नो, म्हणजेच मी ते बंद केलं नाही। याचाच अर्थ हा की दोन्ही पायलट्सला हवेत विमानाच्या इंजिनाला अचानक काय झालं, इंधन पुरवठा कसा बंद झाला याची कोणतीच माहिती नव्हती। इंजिनाला आपोआपच इंधन मिळणं बंद झालं असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। AIBच्या रिपोर्टनुसार पुढे असंही म्हटलंय की विमान अपघातात व्हिडिओ फुटेजमध्ये विमानातून रॅम एअर टर्बाईन म्हणजेच रॅट बाहेर येताना दिसतंय। आता हे रॅट काय असतं, तर एअरक्राफ्टचे दोन्ही इंजिन्स बंद पडल्यानंतर विमानाला थोडाफार तरी इलेक्ट्रिकल सप्लाय मिळावा यासाठी रॅटच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो।
असतो। हे राईट विमानातूनच तेव्हा बाहेर येतं जेव्हा इंजिनाची सगळी शक्ती संपलेली असते। या विमानाच्या अपघाताआधी हे राईट विमानातून बाहेर आलं होतं। याचा अर्थ असा की विमान उडवण्यासाठी आवश्यक असलेली सगळी शक्ती इथे संपली होती। आता विमानाचे इंजिन बंद पडल्यानंतर पायलट्सना त्यांना चालू करण्याचा प्रयत्न केला नाही का? तर हो, पायलट्सना इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये इंजिन 1 आणि प्रमाणात सुद्धा झालं होतं आणि ते पोझिशनमध्ये पण इंजिन 2 मात्र सुरू होऊ शकलं नाही। यामुळे हा भीषण अपघात झाला अशी माहिती AIBच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे। आता या सगळ्यानंतर एक प्रश्न असा उभा राहतो, तो म्हणजे हे का घडलं? विमानाच्या इंधनात काही समस्या होती का? तर AIBच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की विमानाच्या इंधनात कोणतीही समस्या नव्हती। विमानाच्या इंजिनची शक्ती ही थ्रस्ट लिव्हर्समध्ये नियंत्रित केली जाते। अपघातामध्ये विमानाचे थ्रस्ट लिव्हर्स पूर्णपणे तुटलेले दिसले, पण ब्लॅक बॉक्समध्ये दिसून आले की अपघाताच्या वेळी टेक ऑफ थ्रस्ट चालू होता। दोन्ही लिव्हर्स फॉरवर्ड पोझिशनमध्ये होती। त्यावेळी दोन्ही फुल कंट्रोल स्विचमध्ये सुद्धा रन मोडमध्ये होते। एअर इंडियाचं हे विमान फक्त 32 सेकंद हवेत राहिलं आणि अपघातापूर्वी ते जवळपास 1.6 किलोमीटर अंतर कापू शकलं। दुपारी 1:39 हे विमान BJ मेडिकलच्या कॉलेज हॉस्टेलला जाऊन धडकलं। यावेळी आकाश पूर्णपणे स्वच्छ होतं। व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता चांगली होती, तसंच वादळासारखी कुठलीही परिस्थिती सुद्धा नव्हती। शिवाय दोन्ही पायलट्स मेडिकली फिट होते, त्यांना कोणतीही समस्या नव्हती। मुख्य पायलटला एकूण 15,000 तासाच्या उड्डाणाचा अनुभव होता आणि को पायलटला एकूण 3400 तासाचा उड्डाणाचा अनुभव होता। त्यांना बोईंगचं विमान उडवण्याचा सुद्धा चांगला अनुभव होता। उड्डाणापूर्वी दोन्ही पायलट्सला पुरेशी विश्रांती मिळाली होती, असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे। आता संपूर्ण अहवालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे या अपघातात कट रचल्याचे कोणतेही संकेत नाही आहे। रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हणतात की टेक ऑफच्या वेळी फ्लॅप सेटिंग, लँडिंग गिअरची लीडची स्थिती पूर्णपणे नॉर्मल होती। सुरुवातीच्या तपासात विमानात कोणताही कट रचल्याचा किंवा तोडफोडी झाल्याचा स्पष्ट पुरावा सापडला नाहीये। फ्युएल कंट्रोल स्विच अचानक बंद पडल्यामुळे हा अपघात झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। आता AFA म्हणजेच USच्या फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटीने डिसेंबर 2018 मध्ये फ्युएल कंट्रोल स्विच बाबत इशारा जारी केला होता। आता हे फ्युएल कंट्रोल स्विच नेमके काय असतात ते बघूया। फ्युएल कंट्रोल स्विचमध्ये 2 पोझिशन्स असतात, रन आणि कट ऑफ। ते फक्त जमिनीवर इंजिन सुरू होण्याच्या वेळी, शटडाऊनच्या वेळी हलू शकतात किंवा उड्डाणाच्या कोणत्याही टप्प्यात इंजिनमध्ये बिघड झाल्यास जेव्हा क्रूला इंजिन मॅन्युअली बंद करावं लागतं त्यावेळी ते हलवले जातात। उड्डाणादरम्यान फ्युएल स्विच रनवरून कट ऑफ केले जाते आणि इंजिनचा होणारा इंधन पुरवठा थांबू शकतो, ज्यानंतर ते लगेच बंद पडायला लागतात आणि त्याला कोणताही ट्रस्ट मिळणार नाही अशी ही सिस्टम। AIBचा हा तपास अहवाल शनिवारी पहाटे सार्वजनिक करण्यात आला। अहमदाबाद विमान अपघात संदर्भातला AIBचा हा प्राथमिक तपास अहवाल आहे। या अहवालातून स्पष्ट होतं की विमानाचा इंजिन बंद पडण्याचं कारण तांत्रिक बिघाड किंवा सिस्टममधला बिघाड असू शकतो। या प्रकरणाची सविस्तर चौकशी अजूनही सुरू असल्याचं यात सांगण्यात आलंय। तर या रिपोर्टवर एअर इंडियाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्यात। एअर इंडियाने या विमान अपघातावर शोक व्यक्त केलाय। कंपनीने प्राथमिक चौकशी अहवालाची पुष्टी केली आहे, तसंच चौकशी एजन्सीचा सतत संपर्कात असल्याचंही सांगण्यात आलंय। अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे। यावर सध्या कोणत्याही तपशिलावर भाष्य करणार नाही असं एअरलाइन्सच्या कंपनीने स्पष्ट केलंय। अहमदाबादच्या या विमान अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे। प्राथमिक तपासात कुठलाही कट रचल्याचा संकेत मिळाला नसल्याचं स्पष्ट झालंय, पण टेक ऑफ नंतर अचानक फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कट ऑफ मोडवर कसं गेलं, यात नक्की दोष कोणाचा याची माहिती आता सखोल तपासात निष्पन्न होणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या अपघाताबद्दल काय प्रतिक्रिया आहे? तुमचे या माहितीबद्दल काय म्हणणे आहे? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।